थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावी। चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ। भोगने ते फळ संचिताची, ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार। वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान। पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः। सरे चरण संताची, सरे चरण संताची, सरे चरण संताची। कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं निंद्रे। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं। सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवेन शंभो मज कोण तारी। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांकतेजोदिकामोदि वक्रम। खलानीश बाधा पनोदार दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं। सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो। लागलो निज चरणा, अहो स्वामी कृपया देवा। तुमचा लागलो निज चरणा, अहो स्वामी कृपया देवा। हेची थोर भक्ती आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावी। चित्ती असू द्यावे समाधान। विठ्ठला 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 हेची थोर भक्ती आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची, वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानवी जीवाला आवश्यक असणाऱ्या भक्तीचं प्रतिपादन करताना तुकोबाराय म्हणता, देवाला तीच थोर भक्ती आवडते ज्यानं संसाराची माया तिचा परित्याग संकल्प केला। पहिलं चरण, संसारामध्ये जीवाला देवानं जसं ठेवलंय तसं राहावं आणि चित्तामध्ये समाधान असू द्यावं। अभंगाचं द्वितीय चरण, दुःखाचा उद्वेग कितीही वाहिला तरी संसाराचा अंतिम फलित हे सुख नाही तर दुःखच आहे। तृतीय चरण, म्हणून या दुःख बांधवडी संसारात सुखाच्या तुमच्या माझ्या प्राप्ती करता आपण आपल्या संसाराचा भारच देवाच्या पायावर घाला। अभंगाचं चतुर्थ चरण, विठ्ठला 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 ज्या निमित्तानं आपण एकत्र आलोय, पुण्यसलीला प्रवरामाई आढळामाई यांच्या संगमाच्या तटी असलेलं ग्राम शहर संगमनेर आणि या संगमनेरातील हा कारखाना रोडचा परिसर किंवा बर्फ कारखान्याचा परिसर, शारदा लॉनच्या या प्रांगणामध्ये आशुतोष महामृत्युंजय भगवान श्री मसोबा महाराजांच्या नावाचं असलेलं मित्रमंडळ आणि या मसोबा मित्रमंडळाच्या वतीनं या श्रावण महिन्यामध्ये संपन्न होणारा
अगोदर कीर्तन भजन आणि भजनानंतर भोजन महाप्रसाद. विठाला 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 आपण जशी आपल्या संकटात सुखामध्ये आणि दुःखामध्ये देवाच्या आशीर्वादाची वाट पाहतो, आपल्या संसाराच्या सुखदुःखाच्या समयात आपण देवाची वाट पाहतो, तसं देव सुद्धा आपल्या भक्ताच्या भक्तीची वाट पाहत असतो. मसोबा महाराजांना सुद्धा वर्षाकाठी वाट पाहत असतील की या सगळ्या परिसरातले माझे भक्त भागवत येतील, माझ्या नावानं काहीतरी जय जयकार करतील. आणि मसोबा महाराजांचा जय जयकार अन्नदान केल्यानंतर मसोबा महाराज कुठलंही संकट आपल्याला येऊ देणार नाही, हे त्याचे आशीर्वाद मिळवण्याकरता आजचा हा महाप्रसाद भंडारा आहे. विठाला 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 देवाचा एक नियम आहे, देव आधी घेतो आणि मग देव देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा असे उदार, कैसे तवा देसे ऐसा देवदार. कैसे तेवा देसे ऐसा देवदार. तो आधी घेतो आणि मग काहीतरी देतो, असा त्या देवाचा नियम आहे. आपण सर्व या परिसरातील भक्त भाविक मंडळी श्री मसोबा तरुण मंडळाच्या माध्यमातून अत्यंत गोड उत्सव या श्रावण मासाच्या पर्वणीत आखला. खरं तर मी स्तुती करायला आलो नाही, पण कौतुक मात्र केलं पाहिजे. जुन्या मंडळींनी आपल्या गावागावात उत्सव परंपरा आपल्या चालू ठेवल्यात, आनंदच आहे. पण या उत्सवाचं नेतृत्व करणारी मसोबा महाराजांच्या नावाची सगळी तरुण मंडळी पुढे आली. मला वाटतं त्यांच्याकरता खरं कौतुकाची टाळी वाजवली पाहिजे. लक्षात ठेवा. मला आणखी एक विषय मांडायला आवडेल. या कीर्तनाच्या स्टेजवर जी सगळी मंडळी आहे ना, आमची माऊली महाराज तांबे अत्यंत कमी वयातलं महाराष्ट्रातलं जांत मृदंगाचं तालामधलं एक अत्यंत बलाढ्य व्यक्तिमत्व आहे. आमचे ओंकारजी महाराज आहे, शुभम महाराज आणि नवनाथ महाराज. म्हणजे सुरेल गाणं, वारकरी कीर्तनातली चाल आणि वारकरी कीर्तनाची साथ कुणायची ऐकायची तर आमच्या शुभम महाराज आणि नवनाथ महाराजांची अशी एक आकर्षणाची जोडी आज या कीर्तन सेवेच्या निमित्तानं उपलब्ध आहे. आमचे पोपट महाराज आहे, दिवटे महाराज आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या टाळ घेऊन माझ्या माय माऊल्या उभ्या आहेत ना. कुणी मीराबाई, कुणी मुक्ताबाई, कुणी जनाबाई. मला वाटतं काय वारकरी शिक्षण संस्थेचं नाव गंगाबाई वारकरी गुरुकुल गुलेवाडीला वगैरे आहे बरं का. ज्या वयात आपल्या घरातली मुलं, आपल्या घरातल्या मुली, आपल्या घरातली मुलं, आपल्या घरातल्या मुली 4-4 तास मोबाईलवर गेम खेळतात, त्या वयातल्या या माझ्या बहिणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन धर्माचा प्रचार प्रसार करतात. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती. विठाला 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 जगताप बंधूंच्या माध्यमातून साई फर्निचरच्या या प्रोपायटर असणारी सर्व मंडप आणि ध्वनी व्यवस्था आहे, त्यांच्याही प्रति आदरभाव व्यक्त करतो. कीर्तन सेवेचं आणि या सगळ्या सेवेचं सौजन्य देणारे एक अत्यंत तरुण युवा उद्योजक आमचे अक्षय शेठ ढोले यांच्याकरता एकदा प्रेमानं टाळी वाजवा. कारण देणाऱ्याने देत जावे. ज्याला देवानं दिलंय ना त्यानं ते दान केलं की तुम्ही जर 10 रुपये देवाकरता खर्च केले तर त्या मोबदल्यात देव तुम्हाला 10 लाख देईल. हे देवाकडं शक्य आहे, लक्षात ठेवा. एक बी जमिनीत पेरलं, शुभम महाराज एक बी जमिनीत पेरलं की धरणी माता त्या एका बीजाच्या मोबदल्यात त्या एका कणसाच्या रूपानं लाखो दाणे आपल्याला देते. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश भोगिले कनिश भोगिले एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश मग भोगिले कनिश मग भोगिले कनिश. एका बीजा केला नाश मग भोगिले
अक्षय दादा, आमचे सचिन दादा या मंडळीनं प्रेमानं संपर्क केला. थोडासा पावसाचा आणि मुळात पावसाच्या काळात कीर्तन आहे बरं का. कीर्तनात पाऊस येणं हा विषय गौण आहे, पण पावसाळ्यात कीर्तन आहे. आणि आणखी एक बोलू का, श्रावण महिना म्हणजे नद्या नाली दुथडी भरून वाहताय, सृष्टीनं हिरवा शालू पांघरलाय. नागपंचमीचा शेतकऱ्याचा सण महिना श्रावण. बहीण आपल्या दादाला हातात रक्षेचं सूत्र बांधते, धागा बांधते. रक्षाबंधनाचा पवित्र महिना श्रावण. कोळी बांधव सोन्याचा वगैरे नारळ समुद्राला अर्पण करतात, टिजवर पोटाच्या खळगी करतात, समुद्र देवाची प्रार्थना करतात. तो नारळी पौर्णिमेचा पर्वणीचा काळ महिना श्रावण. देव जन्म अर्थात कृष्णाची अष्टमी महिना श्रावण. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जयंती महोत्सव काल संपन्न झाला महिना श्रावण. भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला महिना श्रावण. आणि 2 दिवसांनी अमावस्येला 2 शिंगाचा आणि 4 पायाचा पोळा संपन्न होईल, मनाना बैलाचा. तो महिना सुद्धा श्रावण. आणि अशा पवित्र श्रावण मासामध्ये मसोबा महाराजांच्या प्रांगणातलं हे भजन कीर्तन भक्तिदान आणि यानंतर अन्नदान आहे. विठाला 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 आता माझ्याकडे लक्ष द्यायचा 1 तास आपल्या हातात आहे. बरोबर निर्धारित वेळेत चिंतन सेवा संपेल, काळजी करू नका. या जगामध्ये सृष्टीचा विचार करताना 3 लोकांचं चिंतन सांगितलंय. वरती आहे स्वर्ग, खाली म्हणे आहे पाताळ, आणि आपण राहतो याला म्हणतात मृत्यूलोक. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधला हो. फुलवारा बांधला शास्त्र पुराणे मंडप घातला. सनात बाबा म्हणताय स्वर्गामध्ये वास्तव्य करतात, त्या स्वर्गातल्या वास्तव्य करणाऱ्यांना म्हणतात देव. काय म्हणतात बोलत चला. पाताळामध्ये राहतात त्यांना म्हणा दानव, यक्ष किन्नर दानव. आणि आपण जे मृत्यू लोकामध्ये जगतोय ते आपण आहोत 2 पायाचे मानव. देव दानव मानव असे अध्यात्मात कोटी आहे. देवांना जन्म मृत्यूचं कारण नाही, पाताळातल्या दानवांना जन्म मृत्यूची भीती नाही. पण इथला पहिला श्वास हा जन्म आहे, इथला शेवटचा श्वास हा मृत्यू आहे, आणि मधले श्वास हे देवानं दिलेलं ज्याचं त्याचं आयुष्य आहे. आणि हे मानवाचं आयुष्य जगण्याकरता तुम्हाला मला प्रत्येकाला कुठंतरी आपलं हे मस्तक चांगल्या जागी टेकवावं लागेल. तुम्हाला मला भक्ती करावी लागेल. भक्ती केली नाही, भक्ती जर केली नाही तर तो माणूस नाही, तो पशुच आहे. आणि तो कशाला वाढला? भक्ती विना पशु कशाची वाढला. 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 सटविने नेला
दोन अंगानं आपल्याला चिंतन करावं लागेल. एक बाजूला भक्ती अत्यंत कठीण आहे, ती सुळावरची पोळी आहे. योग करणं, यज्ञ करणं, जप करणं, तप करणं, अनुष्ठान करणं हे सगळं आपल्याला जमणार नाही. अंगाला राख लावायचं आपण काही कारण नाही. जटादाढी वाढून कुठंतरी जंगलात निघून जायचं आपल्याला काही गरज नाही. अंगावर बगवे घालायची तुमच्या माझ्याला सारख्याला काही गरज नाही. पण आम्ही संसारिक माणसं आहे. आम्ही संसारिकानं कोणत्या मार्गानं भक्ती केली असता त्या भगवंताची, त्या परमेश्वराची आमच्यावर कृपा होईल. त्याकरता भक्तिपंत बहु सोपा, तो सोपा हे भक्तिपंत आम्हाला सांगितलं. पण त्या भक्तीचे शास्त्रानं काही प्रकार केले, भागवतामध्ये प्रकार केले 9. पूज्यपाद शुकदेव भागवतात भक्तीचे प्रकार 9 सांगतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तुका मने नवविध, कामने नवविध, नवविध कामने नवविध, कामने नवविध. भक्ती जाणे तोचे शोध, भक्ती जाणे तोचे शोध, तुका मने नवविध. आणि माझे मना, आणि कळे माझे मना, हो भक्ती जाणे तोचे शोध, भक्ती जाणे तोचे शोध. हे आणि कळे माझे मना, माझे मना, आणि कळे माझे मना, माझे मना. जो भक्ती जाणतो तो शुद्ध आहे. जो भक्ती जाणत नाही अर्थात तो अशुद्ध असला पाहिजे. मग भक्ती जाणणं म्हणजे नेमकं काय करणं? आम्ही ज्या आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला होतो ना, त्या संस्थेमध्ये अध्यापक होतो आमचे गुरुवर्य मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा. ही मृदंगाची विद्या ज्यांच्या कृपेनं साऱ्या महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायात कानाकोपऱ्यात गेली. मायबाप ऐका, त्या मृदंग विद्येचे महान समर्पित असणारे संत सद्गुरू आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य बाबा होते. विनोदानं मोठं भारी बोलायची. वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य, बाकीची वैद्य खातात नाही वैद्य. बघता काय माझ्याकडं, असं आमचे बाबा म्हणायचे. बुवात बुवा पांडुरंग बुवा, बाकीची बुवा मारतात उवा, असंच म्हणायचे बरं का. त्याच्या पुढे ऐका, मामात मामा दांडेकर मामा, बाकीचे मामा येत नाही कामा. गुरुदेव मामासाहेब दांडेकर कोण होते मायबाप ऐका. ऐका, पुण्यामध्ये सर परशुराम महाविद्यालय आहे, त्याला SP कॉलेज असं म्हणतात. अधिक माहिती हवी असेल सद्गुरू गुगल महाराज की जय. आता सोपं आहे सगळं, 5G आहे ना आपल्या हातात. ऐका, पुण्यामध्ये SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते मामासाहेब दांडेकर. त्यांचं नाव होतं शंकरराव दांडेकर. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते MA होते. MA मामा. मामा एकेरी म्हणणं बरं नव्हे, म्हणून मामासाहेब म्हणायचे. ऐका, त्या मामासाहेब दांडेकरांनी महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायाला दिलेलं भक्तीची ओळख काय, त्या भक्तीची ओळख कळली की आपण अभंगात प्रवेश करू. पहा, तुझ्या हाताला पाहिजे काम, हाताला पाहिजे, बोला बोला, हाताला पाहिजे. लाडक्या बहिणींनो तुम्ही नाराज नाही ना? आलंय ना कालच्या रक्षाबंधनचं पॅकेज, बोलत चला. हाताला पाहिजे काम आणि मुखामध्ये भगवंताचं नाम. बोला बोला, हाताला काम, मुखामध्ये भगवंताचं नाम. तुझ्या संसाराला पूर्णविराम, तुझ्या परमार्थाला पूर्णविराम. जरा निगेटिव्ह बोलू, तुझ्या हाताला नाही काम, मुखामध्ये नाही भगवंताचं नाम, तुझं जगून तरी काय काम. ऐका, कामामध्ये काम, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, होईल दुःखाचे, होईल
त्याला अंगाला राख लावण्याची, अंगाला बगवे घालण्याची, जटा दाढी वाढवण्याची आणि कुठल्या जंगलात जाऊन तप करण्याची तुम्हाला मला गरज नाही. न लगे दंड न मुंडन, न लगे दंड न मुंडन, लगे दंडन मुंडन, लगे दंडन मुंडन, लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी लगे साधन, पंचाग्नी साधन, लगे पंचाग्नी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे, लगे तीर्थाचे भ्रमण, लगे तीर्थाचे भ्रमण. आठवा मधुसूदन. वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अहो, आम्हाला भक्तीचं स्वरूप सांगितलं, हाताला काम आणि मुखामध्ये भगवंताचं नाम. आता आम्हाला जटा वाढवायची नाही, दाढी वाढवायची नाही, बगवे घालायचे नाही, दंडन मुंडन पंचाग्नी साधन करायचं नाही. आम्ही संसारिक माणसं आहे, ठीक आहे. पण काही असा एक शिकलेला वर्ग आहे की काही म्हणतात आम्ही देव मानत नाही, देव मानत नाही. माझ्या अनेक कीर्तनात मी बोललोय, समोर सोशल मीडियाचा कॅमेरा सुरू आहे, फक्त युट्यूब वाले चांगलं नाव देत चला विठाला 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 नाहीतर आता आम्ही चित्रीकरण बंद केले. पण आता हे आलोय सगळ्या मसोबा मंडळाच्या प्रेमाकरता, बऱ्याच दिवसानं मी शूटिंग करून देतोय. ऐका, जगातल्या अंतराळ विरांगणेतलं एक नाव आहे, त्यांचं नाव आहे सुनीता विल्यम्स. नाव ऐकलं आपण? नाव ऐकलं? ऐकलं ना? वा, धन्यवाद. कोण या सुनीता विल्यम्स? यांचे वडील, आजोबा, पंजोबा हे भारतीय आणि हिंदू कुलोत्पन्न, पण ते फॉरेनला वगैरे गेले. गुजरातमध्ये मेहसाणा तालुका आहे, बिंदू सरोवर, मातृगया इथलं त्यांचं ते कुटुंब फॉरेनला गेलं आणि त्या बापानं मुलीला शिकवलं. त्या शिकलेल्या मुलीचं नाव सुनीता विल्यम्स. माझ्या माय बापांना प्रार्थना करतोय, कीर्तनाच्या धर्म व्यासपीठावरून बोलतोय, कुळाचा वंशाचा वारस म्हणून आपण मुलांना नातवंडांना शिकवताय, आनंद आहे. पण मुलाला नातवंडांना शिकवणाऱ्या कुटुंबातल्या ज्येष्ठांना माझी प्रार्थना आहे, मुलाला शिकवताना आपल्या घरातल्या मुलीला सुद्धा मुलापेक्षा एक वर्ग अधिक शिकवा, मग खरा गौरव आहे, मग खरा परमानंद आहे. ऐका, त्या बापानं मुलीला शिकवलं. अंतराळ क्षेत्रातले प्रचंड नावं, त्यांचे रेकॉर्ड नावे आहे. 8 दिवसाकरता अंतराळात गेल्या होत्या. 9व्या दिवशी त्यांना परत यायचं होतं, पण त्या यंत्रात यानात काही बिघाड घडला, येऊ शकल्या नाही. 10 दिवस झाले, 50 दिवस झाले, 100, 150, 200, 250 दिवस झाले, येता आलं नाही. जगातल्या अव्वल श्रीमंताच्या यादीतलं नाव, टॉप 10 इन वर्ल्ड, त्यांचं नाव एलॉन मस्क. त्या एलॉन मस्कनं ड्रॅगन वगैरे पाठवलं आणि त्या ड्रॅगन मध्ये ते सायंटिस्टची टीम सुनीता विल्यम्सनला जिवंतपणे परत घेऊन आल्या. मी जिवंत शब्दाचा प्रयोग केला. सुनीता विल्यम्स जिवंत पृथ्वीवर लँडिंग झाल्या, परत आल्या आणि एका पत्रकारानं त्यांची बाईट घेतली. तुम्हाला 9व्या दिवशी पृथ्वीवर परत यायचं होतं, तुम्ही 280-82 दिवसांनी जमिनीवर परत आलात. या 280-82 दिवसाबद्दलचा तुमचा अभिप्राय काय, तुमचं मनोगत काय, तुमचा अनुभव काय? जगातल्या अंतराळ विरांगना असणाऱ्या सुनीता विल्यम्स आपला अनुभव आणि अभिप्राय नोंदवतात. 9व्या दिवशी मला परत यायचं होतं अंतराळातून, पण यंत्र बिघडलं, यान बिघडलं, मी येऊ शकली नाही. 280 दिवस अडकले आणि या 280 दिवसाच्या काळात असं मला वाटलं होतं की आपण अंतराळात मरून जाऊ, आपण जिवंत पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही जिवंत पोहोचणार. पण 282 दिवसांनी मी जिवंत पृथ्वीवर परत आले. विज्ञान मला मान्य, विज्ञानाकरताच मी जन्माला आले, विज्ञानाचं कामच करायला मी जन्म घेतलाय. पण त्याच विज्ञानाबरोबर माझी अशी श्रद्धा आहे, सुनीता विल्यम्स असा अभिप्राय नोंदवताय, विज्ञान मला मान्य आहे, पण मी जिवंत परत आले अवकाशातून जमिनीवर पृथ्वीवर. याला आणखी 2 कारणं असू शकतात. भगवान कृष्णाची गीता माझ्या सोबत होती आणि माझ्या गणपती बाप्पानं, देवानं मला जिवंत परत आणलं, जिवंत परत आणलं. जिवंत देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव
मंडळी गाताय ना, गाताय, तुम्हाला खरं सांगतो, तानसेन की तान में हर तान महान है. ऐकून ठेवा, तानसेन की तान में हर तान महान है. शुभम महाराज, नवनाथ महाराज, मौली जी, ओंकार जी, आपकी सुरीली दुनिया में आप तो हमारे लिए महान है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ऐका गड्या, जीवनाचे 4 टप्पे करतो. 25 वर्षापर्यंत ज्ञान, 50 पर्यंत धन, पुढे पुण्यमान आणि पुढे काय? प्रथमो अर्जितो विद्या, द्वितीयो अर्जितो धनो, तृतीयो अर्जितो पुण्यो, चतुर्थीम किम करिष्यति. महाराज म्हणताय, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थ करी संयोगी वियोग, आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळावं. 1. 25 ते 50 ग्रहस्थाश्रम चांगला करावा. 2. 50 ते 75 वानप्रस्थ असावं. 3. आणि 75च्या पुढे मिळालेलं आयुष्य संन्यासासारखं जगावं. 4. असे शास्त्रानं 4 आश्रम सांगितले. आमचे गुरुवर्य अत्यंत गोड भाषा मांडायचे. माझ्या गुरुवर्यांचं वचन आज या मसोबा महाराजांच्या प्रांगणात बोलून जातोय. पहिला टप्पा ज्ञान मिळवा, ज्ञान, स्वल्प विराम. आज गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुली सुना, मुलं मुली सुना UPSC MPSC सुटताय. हा अभ्यासानं मिळवलेला ज्ञानाचा गौरव आहे. लक्षात ठेवा, माणूस अभ्यासानं मोठा होतो, ज्ञानानं मोठा होतो. वाघिणीचं दूध पिलं म्हणजे तो गुरगुर करणार आहे. विठाला 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 25 वर्षापर्यंत मिळवायचंय. ज्ञान मिळवा, ज्ञान, ज्ञान मिळवा, स्वल्प विराम. ज्ञानानंतर पुढे काय? धन मिळवा, धन मिळवा, स्वल्प विराम. ज्ञान मिळवा, स्वल्प विराम. ज्ञानानंतर धन मिळवा, स्वल्प विराम. धनानंतर पद, प्रतिष्ठा, पुण्य, मान मिळवा. पण इतकं परमात्म्याची सेवा, भक्ती, नामस्मरण करा की तुला चांगलं मरण आलं पाहिजे. हा आयुष्याचा पूर्ण विराम आहे. लक्षात ठेवा, पूर्ण विराम, पूर्ण विराम. ऐकताय, ऐकताय? एक उंचीचं वाक्य देऊन जातो. असं काम करा की नाव झालं पाहिजे. वाक्य पुन्हा बोलतो, असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की काम झालं पाहिजे. तू का म्हणे का मरण्याची सले, तू का म्हणे का मरण्याची सले, उत्तमाची बोरे कीर्तिमान, कीर्ती मागे उत्तमाची बोरे कीर्तिमान, उत्तमाची बोरे कीर्ती मागे मागे उत्तमाची बोरे कीर्ती मागे गाईचं शेण जमिनीवर पडलं, गाईचं शेण जमिनीवर पडलं म्हणजे ते माती फुफुटा घेऊनच उठतं. आपण जन्माला आलोय, विकार, वासना, दुःख घेऊन जन्माला आलोय. बोलू जरा, बोलू जरा. जर जीवाला देवभक्ती कळली नाही, परमार्थ कळला नाही, ज्ञान, धन, मान, प्रतिष्ठा सगळ्यांनाच मिळवायची ना, कुणाला नाही मिळवायची. जरूर मिळवा, पण त्याच्या पलीकडे या कलियुगाचे काही शकून आमच्या संतांनी सांगितले. बाबा रे, कुणाला जेऊ घातलं नाही, कुणाच्या गरीबाचं शिक्षण आणलंय, त्याला तू मदत केली नाही, कुठं एखादा रस्त्यावर अपघात पाहिला त्याला तू दवाखान्यापर्यंत पोहोचवलं नाही, तू देव मानला नाही, तू संत मानले नाही, तू परमार्थ मानला नाही, काय घडेल? नाथ बाबांनी शकून सांगितलाय. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागे, थंड डोक्यानं ऐका, कानातून मनापर्यंत पोहोच. 6 वर्षाची नारी गर्भी न होईल. कलियुग भयान आहे दादा, माय बापांनो ऐका. बहीण भाऊ दोघाचा विवाह लागेल. कलियुगाची दादा ऐकावी थोरी,
पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून फिरतील नारी. म्हणायचं का? शकून सांगावया आले माई माझेना हो, शकून सांगावया आले माई माझेना, शकून सांगावया आले माई माझेना, शकून सांगावया आले माई माझेना. निर्गुण निराकार दादा माहुर माझेना, निर्गुण निराकार दादा माहुर माझेना, निर्गुण निराकार दादा माहुर माझेना, निर्गुण निराकार दादा माहुर माझेना. शकून 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 सांगावया आले माई माझेना, शकून सांगावया आले माई माझेना, हो शकून सांगावया आले माई माझेना, शकून सांगावया आले माई माझेना. एक तोला मोलाचं वचन देऊन जातो. आपल्या कानापासून मनापर्यंत पोहोचवा. लोक कीर्तन प्रवचन ऐकतात पण ते कानानेच ऐकतात. माफ करा, कानानं ऐका आणि मनापर्यंत पोहोचवा. मला माहित आहे इथं क्वांटिटी चांगली आणि ऐकणाऱ्यांची क्वालिटी पण चांगली. तुम्हाला बरं वाटावं असं मला बोलायचं नाही आजच्या कीर्तनात, पण तुमचं बरं होईल असं कीर्तन मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. लोक काय होतं, कीर्तन प्रवचन ऐकतात, ऐकल्यानंतर आमच्या पाया पडतात. ऐकलं, चांगलं ऐकलं, तुमचं जे ऐकलंय तुमच्या पायाशी परत आम्ही कपडे झटकून गेलो की घरात गेलो की जशाला तसे. याला म्हणायचं वेस्ट ऑफ टाइम अँड वेस्ट ऑफ मनी. जे कानानं ऐकताय ते मनापर्यंत पोहोचवा आणि परिवर्तन नावाचं कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. संसार कुणीही केला तरी तो दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. संसारात काहीही मिळवलं तरी तो पूर्ण होणार नाही. परमार्थ थोडा करा, भगवत भक्ती थोडी करा. तो केलेला परमार्थ भगवत भक्ती तुला चिरंतर समाधानापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. एक आतला आवाज असतो, तो स्वतःला ऐकू आला पाहिजे. यस, आय एम करेक्ट. यस, होय, मी बरोबर आहे. मी जे वागतोय, जे जगतोय, जे बोलतोय ते मला आणि देवाला मान्य आहे. ही वाट माझी बरोबर आहे. मला वाटतं ही भक्ती आहे. यापेक्षा वेगळी भक्तीची व्याख्या नाही. दादा थोडंसं हळू बोला. विठाला विठाला विठ्ठला 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 विठाला 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 विठ्ठला विठ्ठला. विज्ञान असं म्हणतं, अध्यात्म असं म्हणतं, मानसशास्त्र असं म्हणतं, 3 प्रकारच्या मनोवृत्ती, 3 प्रकारची माणसं जगात आहे. प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 गेले जण गेले जण तुका म्हणे केले जन, हे तुका म्हणे केले जन, हे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, भले झाले जा, भले झाले जा, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. हो 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 हो. एक वर्ग आहे भोगी. शब्द ऐकायला जवळ आहे, जरा जपून ऐका. पहिला वर्ग आहे भोगी, दुसरा वर्ग आहे रोगी आणि तिसरा वर्ग आहे त्यागी किंवा योगी. कोण भोगी, कोण रोगी आणि कोण योगी? चला रामायणाकडे. एकाच कुटुंबात जन्माला आले 3 भाऊ. रावण होता भोगी. रावण कसा होता बोला? भोगी होता. 8 कोटी घरं रावणाच्या लंकेत सोन्याची होती. ऐकताय ना? रामायण असं सांगतं, रावणाच्या लंकेत 8 कोटी घरं सोन्याची होती. आता यानं 8 तोळ्याचं घातलं तर संगमनेरच्या स्टँडवर बटन उघडे करून चालतो. रावणाची सगळी लंका सोन्याची होती. रम्य ही स्वर्गाहुन लंका. बर, रावणाचं कुटुंब
80,000 बायका. बर, रावणाची मुलं 1,00,000 मुलं. बर, रावणाचे नातू 1,25,00,000 नातू. पुन्हा मतदारसंघ वाचतो. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. कुणीही विरोधात फॉर्म अर्ज भरायचा नाही. कुणाच्या? म्हणा रावणाच्या. एवढा बलाढ्य मतदारसंघ रावणाचा. पण त्याच रावणाची वाईट पापी नजर माता सीतेवर पतिव्रतेवर पडली. रावणाची लंका जळाली. पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले. हो पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले. नको जाऊ म्हणा वासनेच्या संगे, नको जाऊ म्हणा वासनेच्या संगे, नको जाऊ म्हणा वासनेच्या संगे, नको जाऊ म्हणा वासनेच्या संगे. पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले. हो पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले. काय झाले हो हो. श्रद्धे रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर बाबांचं वाक्य आहे. रावणाची लंका सोन्याची होती जळाली. रावणाची लंका सोन्याची होती जळाली. भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती समुद्रात बुडाली. ऐका, लंका जळाली, द्वारका बुडाली. ऐका, ऐकायचं. लंका, द्वारका, आफ्रिका, अमेरिका, काळजीच करू नका. ऐका ऐका ऐका. मला वाटतं मजा घेण्यात आहे का मजा देण्यात आहे हो. पूज्य मुरारी बापू नावाचे संत आहे. त्यांचं एक फार उंचीचं वाक्य आहे. मजा खाने में नहीं है, मजा तो खिलाने में है. आता हे जे अन्न प्रसाद देणारे, भोजन पंगत देणारे, भंडारा महाप्रसाद देणारे, एखाद्या व्यक्तीनं घरामध्ये चांगल्या केशर घालून आणलेले गुलाबजाम 5 किलो आणले, शुभम महाराज, नवनाथ महाराज, आणि घराचा बंगल्याचा दरवाजा आतून बंद केला आणि 4 दिवस ते आणलेले 5 किलो गुलाबजाम खाल्ले. त्याच्याबद्दल कोणी टाळी वाजवी? त्याचं कोणी नाव लिहिल? नाही नाही. ज्यानं 5 किलो गुलाबजाम एकट्यानं घरात खाले त्याच्या करता कोणी टाळी वाजवणार नाही. पण मला वाटतं मसोबा महाराजांच्या प्रांगणात ज्यानं 200, 500, 1000, 2000 लोकांना आमटी भाताचा का होईना प्रसाद जेवू घातला, त्याच्याकरता लोक टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाही. ऐका, मजा खाने में नहीं है, मजा तो खिलाने में है. आपल्या वारकरी संप्रदायात काला कीर्तन केलं जातं. काला मी कालचा झाला तो झाला, कालचा गोपाल काला, पण आजचाही काला सांगतो. सांगू ना, सांगू ना. भजन करा. विठाला 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 विठाला. सगळ्या जाती धर्माचे गोपाल एकत्र आले. वर्ध्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, बोबड्या, मधुमंगल सगळे आले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. देवानं आपली शिदोरी टाकली कृष्णानं, आणि म्हणे पहिली पंगत राक्षसांची बसली. कुणाची बसली? बोला बोला बोला. पहिली पंगत राक्षसांची बसली. देवानं सांगितलं, बघा तुम्हाला पोटभर काला खायला देणार आहे, पोटभर देणार आहे, पण एक नियम आहे, एक अट आहे, हाताचा कोपर वाकवायचा नाही. आपण जेवताना काय करतो? असा घास सुचलतो आणि असा वाकवतो हात आणि मग खातो. जेसीबी सिस्टम, बरोबर ना? असा वाकून खातो, हात वाकून खातो. पण देवानं सांगितलं हाताचा कोपर वाकवायचा नाही. सगळ्या राक्षसांच्या हाताला काठ्या बांधल्या. काय बांधल्या? म्हणजे काही केल्यानं हात वाकणार नाही, अशा हाताला काठ्या बांधल्या. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हाताला काठ्या बांधल्या. श्री बालाजीचा बेतवट होता. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, आहे आता पंगत. बर, आणि श्री बालाजीचा पात्रावरती बेत वाढला. पुंडलिक वरदा न म्हणता राक्षसांनी सुरुवात केली. नाही कळलं का? जे पुंडलिक वरदा न म्हणताच खातात त्यांना राक्षसच म्हणतात.
आणि त्यांनी खायला आक्रमण केलं. असली बासुंदीची वाटी उचलली. राक्षसांना ती उचललेली वाटी अशी वरवर वरवर नेली. नेटवर्क कव्हरेज मिळालं आणि त्या वाटीतली बासुंदी ओतली. निमी नाकात निमी कानात. बघता काय माझ्याकडून थोडी तोंडात. गेलं वाया. लाडू घेतला नाकावर बसला. जिलेबी नागपुडीत अडकली. बर थोडं पोटात गेलं बाकी वाया गेलं. टाइम इज ओव्हर. वेळ संपला. आणि आता राक्षसांनंतर पंगत आमच्या भक्ताची वारकऱ्याची गोपालाची बसली. आणि गोपालांची वारकऱ्यांची पंगत बसल्यानंतर त्या गोपालांच्या वारकऱ्यांच्या भक्ताच्याही पात्रामध्ये श्री बालाजीचा बेत वाढला. आणि मग त्यावेळी आमच्या शुभम महाराजांनी तांबे माऊलींकडे पाहिलं. आमच्या ओंकार महाराजांनी दिवटे महाराजांकडे पाहिलं आणि ठरलं. लाडू उचलला आणि शुभम महाराजांनी आपल्या पात्रातला आपल्या ताटातला लाडू तांबे माऊलींच्या मुखात भरवला. आमच्या ओंकार महाराजांनी बासुंदीची वाटी उचलली. आमच्या नवनाथ महाराजांच्या मुखाला लावली. माझा दृष्टांत संपवायचा आहे. सिद्धांत ऐका. उंचीचा आहे ऐका. आपल्या संसार प्रपंचातल्या पात्रातलं आपल्या संसार प्रपंचातल्या ताटातलं पात्रातलं आपणच खातो. याला संसारातला राक्षस म्हणा. वाक्य पुन्हा बोलतो. आपल्या संसार प्रपंचाच्या पात्रातलं ताटातलं आपणच खातो. याला संसारातला राक्षस म्हणा. पण आपल्या पात्रातलं आपल्या संसारातलं आपल्या प्रपंचातलं आपल्या हातानं दुसऱ्याच्या मुखात भरवतो. त्याला भक्ताचा वारकऱ्याचा काला म्हणा. सेवितो हारस वाटितो कालिका. सेवितो हारस वाटितो कालिका. सेवितो हारस वाटितो कालिका. सेवितो हारस वाटितो कालिका. हे क्या रे भाऊ नगारा भारे. क्या रे भाऊ नगारा भारी. हे विटेवारी जाते भाऊले समान. विटेवारी जाते भाऊले समान. पहा जरा. रावण होता भोगी. 6 महिने झोपणारा कुंभकर्ण होता रोगी. पण लंकेमध्ये जन्माला येऊन सुद्धा रामाचं भजन करणारा बिभीषण होता प्रपंचातला योगी. विठला विठला मग आपण केलेली भक्ती देवापर्यंत कधी पोहोचेल कसे पोहोचेल आणि कधी पोहोचणार नाही याचे 1-2 प्रमाणात सिद्धांत मांडतो. एके ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एका चॅनलचं चित्रीकरण होतं आणि त्या मंदिराच्या दाराशी आपल्याला फलक वाचलेलं मिळतं. अनेक ठिकाणी गेलो. आळंदीला जा, पंढरपूरला जा, शिर्डीला जा, कुठल्याही ठिकाणी जा भारतात. त्या प्रत्येक मंदिराच्या दाराशी इंग्रजीमध्ये मराठीमध्ये किंवा तिथल्या भाषेमधलं फलक असतं. कृपया आपल्या पायातलं पादत्राणे चप्पलबूट मंदिराच्या बाहेर काढा. शिर्डीला गेलेत तर अगदी इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिलंय प्लीज रिमूव्ह युअर शूज. पण पुण्यामध्ये एक पुणेरी पाटी मी वाचली. आळंदीत अधिक दिवस राहिल्यामुळं मला ती भाषा जरा गरजेपुरती जास्त कळते. त्या पुण्याच्या मंदिराच्या दाराशी फलक पाटीवर असं लिहिलं होतं प्लीज रिमूव्ह युअर शूज अँड इगो. नाही कळलं ऐका. मराठीत बोलतो. देवाच्या दर्शनाला जाताना माऊलींच्या तुकोबारांच्या पांडुरंगाच्या म्हसोबा महाराजांच्या कुठल्याही देवाच्या दर्शनाला जाताना आपल्या पायातलं पायतान चप्पलबूट मंदिराच्या बाहेर सोडा आणि त्या चपलेच्या जागी आपला आजी माझी इगो त्या चपलेजवळ सोडा आणि मग म्हसोबा महाराजांची पायरी चढा. त्यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की होईल. नक्की. असो नसो भाव आलो तुझी आठाया. आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. हे असो नसो भावाला तुझी आठाया. तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. पंढरी राया. माणसाला बऱ्याच गोष्टी सोडता येतात.
बऱ्याच गोष्टी सोडता येतात, माफ करा एक गोष्ट सोडता येत नाही, त्याला म्हणतात इगो. इगो, मी मी मी, आड काय येतं तर त्याचं नाव आहे मी, अहंकार, इगो. जुनी माणसं म्हणायचे फारच आकडू इथे काय म्हणायचे, अरे ते उगच आकडू आहे गड्या, काय त्याच्याशी बोलता काय त्याला एक म्हणता, आकडू आहे. मला वाटतं हे सोडा जरा. सांगू का एक गवळण सांगतो, गवळण म्हणायची का महाराज, म्हणून आपण सांगतो तेव्हा. पूर्वी आपल्या घरामध्ये दही दूध तूप लोणी वगैरे ठेवण्याकरता किंवा पाण्याकरता मडके असायचे, गाडगे असायचे, डेरे असायचे. फक्त आता आडनावाचे डेरे डेरेवाडीला आहे आपले सगळे नाही का, आडनावाचे का होईना पण आहे. पण डेरा, हरा, मडक, गाडग आणि घागर असायची. काय असायची, उन्हाळ्यात आपण काय आणतो मावल्या हो लाडक्या बहिणीनं बोला ना, तुम्ही आजारी नाही ना, आता नाही येणार पाऊस, तुम्ही टेन्शन घेऊ नका. घागर काय असायची बोला, घागर कशी असते बरं, घागर घागर कशी असते, लहान तोंडाची, बरोबर ना. घागर कशी आहे, लहान तोंडाची. आणि घागर कशी आहे, मोठ्या पोटाची. कुणाकडे पाहू नका, लहान तोंडाची मोठ्या पोटाची, तिला काय म्हणायचं, घागर. आणि ती घागर म्हणे उलटी केली, पाण्यात बुडवली. पण घागर पाण्यात बुडवताना उलटी केली म्हणजे घागरीचं तोंड खाली केलं आणि घागरीचं पोट वरती केलं. घागर पाण्यात बुडवली. मला सांगा घागरीच्या आत पाणी गेलं का? आपण विज्ञानवादी माणसं, बोला बोला बोला. घागरीच्या पाणी आत जाईल का? नाही. घागरीच्या आत पाणी जात नाही, गेलं नाही, जाणार नाही. का? घागरीचं तोंड खाली आहे, घागरीचं पोट वर आहे आणि घागरीच्या आत काय आहे बोला बोला बोला. पलटी नाही मारायची, फक्त घागरीच्या आत काय आहे, हवा. काय उत्तर दिलं आपण, घागरीच्या आत काय आहे, काय आहे आतमध्ये घागरीच्या, हवा. माफ करा मी त्या घागरीबद्दल बोलत नाही, मी जरा या घागरीबद्दल बोलतोय. आपल्याही या वरच्या मजल्याच्या घागरीमध्ये बऱ्याच प्रकारची काय आहे, काय आहे बोला, हवा. जरा आमच्यापासून नारळ फोडतो. आमच्यासारख्याही बऱ्याच कीर्तनकार महाराज मंडळाला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार वक्ता मीच. ही आमच्याही बऱ्याच मंडळीच्या डोक्यात काय आहे, हवा. जमीन विकायची बापाची, गाडी घ्यायची आपाची, ती गुंठ्या मंत्र्यांच्या डोक्यात सुद्धा काय आहे, हवा. मी आजी आहे, मी माझी आहे. ऊसाचे 35 लाख झाले, डाळिंबाचे 25 लाख झाले, मला कुणाची गरज नाही. ही काय आहे, हवा. एक नोकरीवाला मला भेटला, मित्रच आहे अर्थात माझा, फक्त ऐकून ठेवा. तो म्हणे महाराज 12-13 वर्ष अनुदानित शाळेवर काम केलं, मला पगार नाही, तिला पगार नाही. पण आता अप्रूव्हल आलं. जोपर्यंत मला तिला पगार नव्हता, गावकीनं त्रास दिला, भावकीनं त्रास दिला. तो नोकर मित्र म्हणतोय पण आज तिला 80,000 महिना आहे, मला 1 लाख रुपये महिना आहे, 2.25 लाख रुपये महिन्याला घरात येतात. तो माझा मित्र म्हणतोय आता 2.25 लाख महिन्याला घरात येतात, मला गावकीची भावकीची गरज नाही. ही बऱ्याच नोकरीवाल्यांच्या डोक्यात काय आहे, हवा. हवा काय आहे बोला, कळली ना तुम्हाला हवा. मी घागरीतलीच हवा सांगतोय. ही हवा बाहेर येण्याकरता, ही हवा बाहेर येण्याकरता आणि थोर भक्तीचं पाणी आत जाण्याकरता घागर किरकी करा. मग ती घागर घेऊन निघाली गवळण. म्हणूया घागर घेऊन निघाली पान गवळण. घागर घेऊन निघाली पान गवळण. हा घागर घेऊन निघाले पान गवळण. घागर घेऊन निघाले पान गवळण. ठुमकत तालली गवळण, ठुमकत तालली गवळण. हे ठुमकत तालली ढोलत, ठुमकत तालली ढोलत. ठुमकत तालली गवळण, ठुमक तालली गवळण. ठुमकत तालली ढोलत, ठुमकत तालली ढोलत. भाल्याचा तोलाने घागर घेऊन निघाली पान गवळण. घागर घेऊन निघाली पान गवळण. पान गवळण. आमच्या मित्रांकरता एकदा टाळी
टाळी वाजवा गाड्या, खूपच गोड, अप्रतिम, बहुत बढिया. आपल्याही या घागरीमध्ये बऱ्याच प्रकारची हवा आहे, ती जरा बाहेर काढावी लागेल. ज्ञानोबाराय म्हणताय, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटे नाचवी. त्या मित्रमंडळीच्या माझ्याकडनं काही अपेक्षा आहे, मला वाटतं आपल्याला त्या कानातून मनापर्यंत त्यांच्या पोहोचवायच्या आहे. ऐका ना, ही थोर भक्ती जीवाला देवापर्यंत जर पोहोचवता आली नाही, मग हे ऐकून ठेवा, हे ऐका, हे ऐका जरा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. तुम्ही पावसाचं जास्त टेन्शन घेतलंय का? आजारी नाही ना कुणी? जरा टाळी बिळी वाजवाल का? एक 5 मिनिटं 10 मिनिटं बोलणार आहे. टाळी वाजूया, महाराज गोड गाताय, वा बोल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरदाचे वरती पा काळे बांधून नेईल, सरदाचे वरती पा, सरदाचे वरती पा काळे बांधून नेईल, सरदाचे वरती पा. हे कादना धानी आमचे काय बाजाजी गे, कादना धानी आमचे काय बाजाजी गे, हो कादना धानी आमचे काय बाजाजी गे, कादना धानी आमचे काय बाजाजी गे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटी तुमचे, वर्तमान कोटी, वर्तमान कोटी तुमचे, वर्तमान कोटी. डौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका, डौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका. डौर 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 फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका, डौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका, तुम्ही डुगडुगू ऐका, तुम्ही डुगडुगू ऐका, डुगडुगू ऐका, तुम्ही डुगडुगू ऐका. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. तुमच्या महाराज मंडळी करता एकदा पुन्हा टाळ्यांचा वर्ष, बहुत बढिया, जवाब. ऐका, एक सूत्र सांगतो आपल्याकरता, खूप उंचीचं आहे, खूप चांगलं आहे, खूप तात्विक आहे. 3 गोष्टी संसारात बदलतात. काया बदलते 1, छाया बदलते 2 आणि माया बदलते 3. काया म्हणजे शरीर बदलणार आहे 1, छाया म्हणजे सावली बदलणार आहे 2 आणि माया म्हणजे असलेलं सगळं सगळं हे मायावी आहे, हे बदलणार आहे 3. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पावसाचा एक थेंब जमिनीवर पडला, तोच पावसाचा एक थेंब गरम तव्यावर पडला, तोच पावसाचा एक थेंब सापाच्या जिभेवर पडला, तोच पावसाचा एक थेंब पुष्पकलिकेवर पडला आणि तोच पावसाचा एक थेंब शिंपल्यामध्ये पडला, तर काही ना काही बदल घडणार. जमिनीवर पडलेला थेंब कुठल्या तरी भूमीचं मार्दव करी, भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव,
ऐका, त्यानं बीजांकुरण होईल. पावसाचा तोच थेंब, पावसाचा तोच थेंब गरम तव्यावर पडला, अस्तित्व संपेल, संपेल. पावसाचा तोच थेंब सापाच्या, कोबराच्या, नागाच्या जिभेवर पडला, त्याचं विष होईल. इकडे लक्ष द्या. पावसाचा तोच थेंब कर्मधर्म संयोगानं कमलकलिकेच्या, पुष्पकलिकेच्या पाकळीवर पडला. माऊली म्हणता तो मृगजळासारखा दिसेल. मृगजळवत्त जाईन रया कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. पण तोच पावसाचा एक थेंब स्वाती नक्षत्रात शुप्तिकेत नाभ शिंपल्यामध्ये जाऊन पडला तर नक्की त्याचा मोती होईल. लक्षात ठेवा. आई बापानं साल घातलेलंय, आई बापानं मोल मजुरी केली, मुलानं, मुलीनं, सुनेनं अभ्यास केला आणि क्लास 1 ऑफिसर मुलगा मुलगी झाले. मला वाटतं शिंपल्यामधले मोती जन्माला आले. शुभ्र जलाच्या शिंपल्यामधुनी बहुमोलाचे मोती उले, आरक्तीच्या पंखामधुनी विरक्तीचे का कमल फुले. मला समारोप पूर्वार्ध उत्तरार्ध एक करावा लागणार आहे. 8:45 बरोबर थांबणार आहे. तुम्ही काळजी करू नका, अजिबात इकडे तिकडे नाही. आमच्या कीर्तनाचे सूत्र ठरले, शहाण्या माणसानं पाणी जपून वापरा आणि शहाण्या माणसानं वाणी जपून वापरा. ऐका, पूर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या. आपल्या पूर्वीचे वंशज कुठंतरी दर्या खोऱ्यात जंगलात राहत होते, पण ते सुखी होते. त्यांना बीपीच्या, शुगरच्या गोळ्या घेऊन फिरण्याची गरज पडत नव्हती. का? त्यांच्या गरजा कमी होत्या. गरजा. आपण शाळेत शिकलो, आपल्याला शाळेत शिकवणाऱ्या आपल्या अध्यापकानं, गुरुजीनं मूलभूत गरजा किती सांगितल्या? 4 का 3? बोला बोला बोला, किती सांगितल्या? 3, बरोबर ना? चुकलं तर मला सांगा. अन्न 1, वस्त्र 2, निवारा 3. आता असं नाही, आता 5G सांगायचं. अन्न 1, वस्त्र 2, निवारा 3. अन्न, वस्त्र, निवारा. त्यात 4था मोबाईल धरा. रात्री 1:30 वाजेपर्यंत व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचं चॅटिंग करा. काळ बदलला. काळ बदलला. काळ हे अत्यंत मोठं भयानक आव्हान आहे आणि या आव्हान पेलण्याकरता, या आव्हानाला सामोरं जाण्याकरता तुम्हाला मला भक्ती करावी लागेल. आणि त्या भक्तीचं सूत्र वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगताय. पहिल्याच हेची थोर भक्ती मोहे
आली तर लाजू नये. जुनी माणसं आपली वाढ वडील आपल्याला सांगायचे, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर तुम्ही पूर्ण करा, मी नाही करत. कदाचित एक दिवस हत्तीच्या अंबारीत बसला, आनंद आहे, आणि कदाचित दुर्दैवानं एखाद्याला फुटपाथवरती झोपावं लागलं, दुर्दैव आहे. पण ज्या स्थितीत आहे तसं राहा. देवानं तुला जसं ठेवलंय तसं असावं, कष्ट मात्र करावं. ठेविले आलं ते तैसेचे राहावे, ठेविले आलं ते तैसेचे राहावे, ठेविले आलं ते तैसेचे राहावे, ठेविले आलं ते तैसेचे राहावे. चिंतिया सुजावे समाधाने, चिंतिया सुजावे समाधाने, ठेविले आलं ते तैसेचे राहावे, ठेविले आलं ते तैसेचे राहावे, ठेविले आलं ते तैसेचे राहावे, ठेविले आलं ते तैसेचे राहावे. कुमार हरि जय जय भगवान, जय जय विठ्ठल. हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबार कुमार जय जय, विठोबार कुमार, विठोबार कुमार जय जय, विठोबार कुमार. हरि जय मायबाप जरा टाळी हरि वाजवा. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, हरि जय 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 जय, विठोबार कुमारी. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय विठोबार कुमार. हरि 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 जय 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 जय, विठोबार कुमार. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबार कुमार. जय 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 विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. विठ्ठला 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 विठ्ठला. चिंतनाच्या समारोपाकडे येतोय. श्री म्हसोबा तरुण मित्र मंडळ, या तरुण मित्र मंडळानं आमचे अक्षय दादा, त्याचप्रमाणे सचिन दादा या मंडळींनी मला संपर्क केला. आणि खरं तर या महाप्रसाद भंडाऱ्याच्या निमित्तानं आपल्या या परिसरातले सगळे तरुण बांधव या उत्सवात धर्मकार्यात सहभागी झाले. मला वाटतं हीच या धर्मकार्याची आणि या मंडळाची ओळख आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तारुण्याची श्रीमंती धर्मकार्यात आलं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. राजा शिवछत्रपतींनी जे सगळे मावळे एकत्र केले ना, त्यांच्याबद्दल एक आमच्या विचारवंतानं वाक्य मांडलं होतं. 65 किलोची तलवार वागवली, त्यांचं नाव येसाजी. किती किलो? 65 किलोची तलवार. हे सांगणं आणि ऐकणं सोपं आहे. आज ज्याला खायला मॅगीन कमरेला हागी त्याला काय 65 किलोची तलवार कळणार आहे? ऐकत असाल तर जपून ऐका. इतिहास सांगणं सोपं आहे, पण इतिहास जगणं अवघड आहे. मला समारोप करायचा आहे. फटाके वाजताय, मी माझ्या विचाराला विराम देणार आहे. ऐका. 65 किलोची तलवार वागवली,
येसाजी 2000 गनिमाच्या विरुद्ध एकट्यानं खिंड लढवली. त्यांचं नाव बाजी. दिल्लीवरून घोड्याला टाच मारली. वाऱ्याच्या वेगानं घोडा सुटला. 18 तासामध्ये दिल्लीवरून घोड्यावर शनिवार वाड्यात पोहोचले. त्यांचं नाव नेताजी. आधी लगीन माझ्या कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. नरवीर तानाजी. रात्री 12-1 वाजता गनिमाच्या छावणीत घुसायचं. सोन्याचे कळस कापायचे आणि कापलेले सोन्याचे कळस सूर्योदयाला राजा शुभांच्या पायावर अर्पण करायचे. संताजी धनाजी. अंगावर आलेला धान्या वाघ उभा फाडला. धर्मवीर संभाजी. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं. स्वराज्याचं तोरण बांधलं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजीला. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव देवाचं. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. पंढरीचा देव विठोबा, आळंदीचे माऊली ज्ञानोबा, देहूचे जगद्गुरु तुकोबा आणि हिंदवी स्वराज्याचे राजे शिवबा. हे 4 तत्व कळले की महाराष्ट्रातला संसार परमार्थ सोपा आहे. मी समारोपाकडे येतोय. ऐका दादांनो, ऐका बरं. मला समारोप करायचा आहे. एक शेवटची कथा सांगतो आणि थांबतो. स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी आहुती टाकल्या. त्यातलं एक नाव होतं साने गुरुजी. त्यांचं नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. त्यांची आई लहानपणी त्या बाळाला श्याम म्हणायची. काय म्हणायची? कादंबरीचं नाव आपण वाचलं असेल, गुरुजींनी लिहिलेली श्यामची आई. मला वाटतं प्रत्येक आईनं आपल्या मुलाला, मुलीला, नातवंडाला हे पुस्तक वाचायला लावलं पाहिजे. घटना डोळ्यासमोर ठेवतोय आणि समारोप करतोय. 4-4.5 वर्षाचं श्यामचं वय होतं. 4-4.5 वर्षाचं श्यामचं वय होतं. पोपटबुवा बरं का. 4.5 वर्षाचं श्यामचं वय होतं. आणि शेणानं आईनं घर सारवलं होतं. म्हणजे पुरी घर सारवायला शेण होतं. आणि तरी पण आईच्या कमरेत, मणक्यात कधीच दुखत नव्हतं. गॅपही पडत नव्हता. आता फरची पुसायला मशीन आली तरी मणक्यात गॅप पडताय. फक्त मेंदूत पडू देऊ नका. आईनं शेणानं घर सारवलं होतं. माझ्याकडे लक्ष द्या. आणि श्यामला आंघोळीला घेऊन गेली. अर्थात आंघोळीची जागा म्हणजे म्हणा ना मोरी. आता मोरी म्हणायची चोरी झाली, पण आंघोळीची जागा काय? मोरी. मोरीला त्या मोरीमध्ये श्यामला नेलं. हाताना आंघोळ घातली. जा खेळायला. त्या शेणावरून श्याम चालत निघाला आणि शेणानं पाय माखला, भरला. पायाला शेण लागलं, घाण लागली. तसला आरडाओरडा करीत श्याम मागा आला. आई ग, ए आई, आई माझ्या पायाला शी लागली, माझा पाय घाण झाला, माझ्या पायाला शेण लागलं. आईनं पाण्यानं वगैरे पाय धुतला. पण श्याम बोलतो, आई मी शेणावर घाणीवर पाय देणार नाही. आई त्या आईनं डोक्यावरचा पदर खाली टाकला. प्रसंग डोळ्यापुढे आणा. आईनं डोक्यावरचा पदर खाली टाकला आणि आई आपल्या श्यामला बोलते, श्याम तुझ्या पायाला घाण लागू नये ना, माझ्या साडीच्या पदरावर पाय दे. 4.5 वर्षाच्या श्यामनं आईच्या साडीच्या पदरावर पाय दिला. आईनं उचललं, घरातून ओट्यावर आणलं, पदरानं अंग पुसलं. श्यामला कपडे घातले. खेळायला जा. उड्या मारतोय, खेळतोय. जवळ येतोय श्याम. आणि तो श्याम आईला तळपाय दाखवतो, तळवा दाखवतो. आणि आईला तळपाय दाखवणारा श्याम
आईला बोलतो, आई ग, ए आई, आई बघ ना आई, माझा पाय किती छान आहे, माझ्या पायाला घाण लागली नाही, माझ्या पायाला घाण लागली नाही. ब्राह्मणाचं पोर, लाल चुटूक पाय, आईला बोलतो, आई माझा पाय छान आहे, माझ्या पायाला घाण लागली नाही. श्यामला आईनं मांडीवर बसवलं. माझ्या आयांनो, आपल्या मुलाच्या, मुलीच्या, नातवंडांच्या कानात बोलत चला. जे आई, आजोबा, जी आजी आपल्या मुला मुलीच्या, नातवंडांच्या कानात बोलले ना, त्या आईला, त्या आजीला झोप्याच्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही. आई आपल्या श्यामच्या कानात बोलते, श्याम, ए श्याम, तुझ्या पायाला शेण लागलं, श्याम तुझ्या पायाला घाण लागली, तुझा पाय घाण झाला, मी पाय धुतला आणि तुझ्या पायाला पुन्हा शेणाची घाण लागू नये, आईनं पायाखाली तुझ्या पदर टाकला. ए श्याम, तुझ्या पायाला पुन्हा शेण घाण लागू नये, आईनं डोक्यावरचा पदर तुझ्या पायाखाली टाकला. श्याम ऐक जरा, जगात तुझी कीर्ती व्हावी, जगात तुझी कीर्ती व्हावी, तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्या मनाला घाण लागू देऊ नको. बस जिंकला सगळं, बस जिंकला, मला थांबायचंय. हे कपडे अंगावरचे मळले ब्रँडेड साबणानं धुता येतील. अंगाला घाम आला, चांगल्या ब्रँडेड साबणानं आंघोळ करून अंगाचा वास जाईल. मला सांगा, लागू नये एखाद्याच्या मनाला घाण लागली. ऐका, ऐकताय, लागू नये एखाद्याच्या मनाला घाण लागली. या मनाच्या स्वच्छते करता औषध काय, साधन काय? उत्तर सांगतोय, समारोप करतोय. स्नान से तन शुद्ध होता है. एक, ऐका, स्नान से तन शुद्ध होता है. एक, दान से धन शुद्ध होता है. दोन, और ध्यान से मन शुद्ध होता है. बस संपलं माझं कीर्तन. आणि ते चांगली स्वच्छता जर मिळवायची असेल, आळंदीला जाऊन माऊलींचं दर्शन घेतलं, हे एक दर्शन आहे. आणि रोज आपण आपल्या घरात 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचतानी, ज्ञानेश्वरी पुस्तक ग्रंथ वाचत नाही, ज्ञानेश्वर माऊली माझ्याशी बोलताय, हा मनात भावाना माऊलींचं नित्य दर्शन आहे. तुकोबारांचे अभंग गाणं, तुकोबारांच्या अभंगावर कीर्तन करणं सोपं आहे, पण त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जगलो की आम्हाला तुकाराम महाराजांचं नित्य दर्शन आहे. संपलं माझं कीर्तन. ज्या माऊली तुकोबारांनी हा वारकरी संप्रदायाचा भगवत भक्तीचा प्रसाद आम्हाला दिला, त्या माऊली तुकोबारांचं भजन करूया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. जरा हात वर कराल का मायबाप? संपलंय कीर्तन. वा वा वा. आता मसोबा महाराजांच्या तरुण मंडळानं केलेला उत्सव हा फक्त कीर्तन नाही, भंडारा नाही. आज इथं मसोबा महाराजांच्या प्रांगणात प्रतिपंढरी आहे. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले बोली बेटी बाकुली नाजी बंजारीला आधी कादमी तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया बोली. ज्ञानदेव कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या तीर्थक्षेत्रामध्ये बर्फ कारखाना या
परिसरामध्ये सालाबादप्रमाणे 19वे वर्ष आहे आणि 19 वर्षापासून हा अखंड ज्ञानयज्ञ या ठिकाणी श्री मसोबा तरुण मित्र मंडळ या मंडळाकडून हा यज्ञ चालू आहे. कीर्तन सेवा आणि महाप्रसाद हा आयोजन दरवर्षी या ठिकाणी करीत असते. आजच्या या शुभदिनी हरिभक्तपरायण एक महाराज केदार यांनी अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी आपल्याला दिली आहे. ज्ञानामृत त्यांनी आपल्याला या ठिकाणी पाजलेलं आहे. आपण त्यांनी दिलेलं जे प्रवचन सेवेतून ज्यांनी आपल्याला जे प्रबोधन केलं आहे, या प्रबोधनातून आपण आत्मचिंतन करून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची ही जी योग आहे तो आपण या ठिकाणी घ्यावा. या ठिकाणी तसेच महाराजांनी या ठिकाणी येऊन त्यांच्यासोबत त्यांचे जे मृदंगवादक वारकरी संप्रदायातील सर्व त्यांचे जे गुणीजन आहे हे या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला सेवा दिली. त्याबद्दल या तरुण मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. तसेच या ठिकाणी या महाराजांचा सन्मान करण्यासाठी अक्षय शेठ ढोले यांना विनंती की त्यांनी महाराजांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी लाईट आणि डेकोरेशनची जी व्यवस्था केली आहे ते साई फर्निचरचे प्रोपायटर जगताप बंधू यांनीसुद्धा या ठिकाणी यायचं आहे. राधाकिशन कोडेकर यांनी त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा. कोडेकर साई फर्निचरचे प्रोपायटर मान्य श्री जगताप बंधू यांनी ही जी सेवा या ठिकाणी दिली आहे, लाईट आणि मंडप डेकोरेशन, त्यांचा सन्मान सत्कार वरती आहे ना, वरती सन्मान कर. या पुढे दोघे कर. यानंतर या कार्यक्रमासाठी मान्य श्री कपिल शेठ पवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान सत्कार महाराजांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. श्रीफळ आणले का? श्रीफळ नारळ आणले. हां, कपिल भाऊ पवार यांचा सन्मान सत्कार रवी मोरे हे करतील. रवी शेठ मोरे, रवी भाऊ मोरे या. या तुमचा आधार या मंडळाला खूप मोठा आहे. तसेच अमृत उद्योग समूहाचे प्रोपायटर माननीय तुषारजी शिंदे हे या ठिकाणी आलेले आहे. त्यांचाही सन्मान सत्कार सुरेश चौधरी हे करतील. सुरेश चौधरी यांना विनंती की त्यांनी अक्षय भाऊ शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. चला लवकर या. तसेच या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सोनू पोकरकर, दीपक यरमल, गणेश यरमल, अमोलजी पोकळे, कोडेकर परिवार, अगलावे परिवार, काटे परिवार, डोले परिवार, गायकवाड परिवार, गाडे परिवार, यरमल परिवार, तसेच राजहंस बर्फ कारखान्यातील सर्व कर्मचारीवृंद, तसेच मधुरबाई नगर व समस्त कासारा दोमाला येथील या मंडळातील सर्व जे सहकार्य केले या ठिकाणी लाभलेलं आहे. तर या सर्व परिवाराचा आणि समस्त ग्रामस्थ कासारा दोमाला यातील सर्व भाविकांनी या महाप्रसादासाठी किंवा या कार्यक्रमासाठी योगदान असं मोठं दिलेलं आहे. पुन्हा एकदा या मंडळातर्फे मी आपलं सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि याही पुढे दरवर्षी असाच हा ज्ञानयज्ञ अखंड पुढे चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे असे मी आपणास विनंती करतो. पुढे काय आता सर्वांनी महाप्रसादासाठी बसून घ्यायचं आहे. पहिल्यांदा महिला मंडळ या ठिकाणी बसतील निम्म्या भागामध्ये आणि नंतर पुरुष मंडळ बसतील. महाराज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आले, पुन्हा धन्यवाद. आणि या ज्या सर्व